हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 6th चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. तर त्याचा जो काही एक्सरसाइज आपल्याला देण्यात आलेला आहे तो आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या एक्सरसाइजला. यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, आयडेंटिफाय मी म्हणजे मला ओळखा. यामध्ये फर्स्ट, आय एम द डिप्लोप्लास्टिक असिलोमेट विच फायलम डू आय बिलोंग टू. तर मी डिप्लोप्लास्टिक आहे, असिलोमेट आहे आणि मी कोणत्या फायलमला बिलॉंग करतो. तर याचं उत्तर बघा, आय एम फ्रॉम फायलम नायडेरिया और सिलेंड्राटा. त्यानंतर सेकंड, माय बॉडी इज रॅडियली सिमेट्रिकल. वॉटरवास्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट इन माय बॉडी. आय एम रेफर्ड ॲज फिश दो आय एम नॉट. व्हॉट इज माय नेम. तर माझी जी काही बॉडी आहे तर ती रॅडियली सिमेट्रिकल आहे. त्याचबरोबर वॉटर वास्क्युलर सिस्टीम माझ्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. तर मी एक फिश म्हणून रेफर करतो, पण मी फिश नाहीये. तर माझं नेमकं नाव काय. याचं उत्तर आहे स्टारफिश. आय एम ॲन इकायनोडर्माटा फायलम. त्यानंतर नेक्स्ट, आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाइन. सुडोसिलोम इज प्रेझेंट इन माय थ्रेड लाईक बॉडी. इन विच फायलम विल यू इन्क्लूड मी. याचं उत्तर बघा, आय एम ॲस्कॅरिस. I am included in Ascalhelminths. त्यानंतरचं सेकंड आहे डी, though I am multicellular, there are no tissues in my body. What is the name of my phylum? मी मल्टीसेल्युलर आहे पण माझ्या बॉडीमध्ये एक पण टिश्यू नाहीये. मग माझं नाव काय किंवा माझ्या फायलमचं नाव काय, दॅट इज पोरीफेरा. या ठिकाणी आपला जो काही फर्स्ट क्वेश्चन होता तो संपतो. आपण आता सेकंड क्वेश्चन कडे वळूया. आता या ठिकाणी बघा, write the characteristics of the following animals with the help of classification chart. आपल्याला इथे जे काही animals देण्यात आलेले आहेत तर त्यांचं क्लासिफिकेशन चार्टच्या मदतीने क्लासिफिकेशन करायचं आहे. लेट्स स्टार्ट. त्यामध्ये फर्स्ट आहे बाथ स्पॉन्जेस. आता त्या बाथ स्पॉन्जेसचं क्लासिफिकेशन आणि त्याचबरोबर त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. क्लासिफिकेशन बघा, सुरुवातीला बाथ स्पॉन्जेसचं क्लासिफिकेशन मध्ये किंगडम आहे ॲनिमेलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेटा, फायलम पोरीफेरा. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत लक्षात घ्या. बाथ स्पॉन्ज इज अ मराइन ॲनिमल, blackish in color and round in shape. It has porous and asymmetrical body. It has sponging fibers and spicules which serve as skeleton. Bath sponges have good water holding capacity. It is sedentary animal which is fixed to some substratum in the aquatic environment. Reproduction is by budding. It is also has a good regeneration capacity. त्यानंतरचं नेक्स्ट आहे ग्रासहोपर. त्याचं क्लासिफिकेशन बघा, यामध्ये किंगडम ॲनिमेलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेटा, फायलम अर्थोपोडा आणि क्लास आहे इन्सेक्टा. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे, तर ग्रासहोपरचे. ग्रासहोपर is an insect included under class Insecta of phylum Arthropoda because it has joint appendages. There are 3 pairs of legs and 2 pairs of wings. It is a terrestrial insect which is well adapted to the surrounding environment by showing camouflage. It has chitinous exoskeleton. The respiration is by trachea. त्यानंतरचं नेक्स्ट ॲनिमल आहे रोहू. रोहू इज अ टाइप ऑफ फिश दॅट इज बोनी फिश. यामध्ये बघा क्लासिफिकेशन काय याचं, दॅट इज किंगडम ॲनिमेलिया, फायलम कोरडेटा, क्लास पायसेस, सब क्लास टिलोस्टॉय, त्याला आपण बोनी फिश म्हणतो. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा या ठिकाणी. रोहू इज अ फ्रेश वॉटर बोनी फिश. इट इज अ कॉर्डेट हॅव्हिंग अ वर्टिब्रल कॉलम, हेन्स included under subphylum Vertebrata. The body is well adapted and aquatic mode of life. The shape of body is streamlined. The exoskeleton is the scales of the scales. The gills are present which are used for respiration. The endoskeleton is of bones, hence called bony fish. There are paired fins and an unpaired caudal fin which is used in steering and changing the direction during the swimming. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमल आहे पेंग्विन. आता याचं क्लासिफिकेशन बघा, किंगडम ॲनिमेलिया, फायलम कॉर्डाटा, क्लास एव्स. याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पेंग्विन इज अ फ्लाइटलेस बर्ड inhabitant of cold snow-clad region. It has exoskeleton of feathers.
The body is well adapted to survive in cold regions. It is a warm-blooded bird. The forelimbs are modified into wings, but due to excessive body weight, the penguins are not seen flying. It can wade in the water with modified hind limbs. नेक्स्ट आहे फ्रॉग. आता याचं क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा आणि क्लास ॲम्फिबिया. याचे कॅरेक्टर्स बघा की the frog is a true amphibian that can live in water as well as on land. When on land, it respires with the help of lungs, while in water, it uses its skin for breathing. It does not have any exoskeleton. The skin is soft, slimy, and moist. It is suitably colored and hence the frog can camouflage in the surroundings. त्यानंतरचं नेक्स्ट ॲनिमल लिझार्ड. त्याचं क्लासिफिकेशन बघा किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास रेप्टिलिया. कॅरेक्टर्स बघा द लिझार्ड इज अ कोल्ड ब्लडेड reptile. The limbs are weak and do not support the body weight, hence lizard is seen creeping. But the feet are provided with pads and suckers, due to which lizards are well adapted to climb on the vertical walls. The exoskeleton has fine scales. The body is divisible into head, neck, and trunk. The capacity to regenerate is developed in lizards, hence it can produce the lost tail or limbs. The mode of reproduction is egg laying. It feeds on insects with the help of long and sticky tongue. त्यानंतरचं नेक्स्ट एलिफंट. आता एलिफंटचं जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा त्याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये बघा क्लासिफिकेशन मध्ये काय काय किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास मॅमेलिया. आता एलिफंटचे कॅरेक्टर्स काय तर बघा एलिफंट इज अ टेरेस्ट्रियल herbivores mammal adapt to survive in hot and humid tropical forest. It is a mammal and hence shows viviparity and milk secretion. The body is divisible into head, neck, trunk and tail. The proboscis is a characteristic feature म्हणजे त्याची सोंड of the elephant which is actually modified nose. खरं तर ते नाकाचं एक मॉडिफाईड फॉर्म आहे. त्यानंतरचा शेवटचा ॲनिमल आहे दॅट इज जेलीफिश. आता याचं क्लासिफिकेशन बघा किंगडम ॲनिमलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेटा, फायलम नायटेरिया और सिलेंड्रेटा. याचे कॅरेक्टर्स बघा जेलीफिश और ऑरेलिया is a cylindrita. Its body is medusa. It appears as a transparent balloon seen floating in the marine waters. Since it has appearance like a jelly, it is known commonly as jellyfish. The body is radially symmetrical and diploblastic. There are tentacles provided with cynoblasts or stinging cells. Tentacles are used for catching the prey. Cynoblasts are used to secrete a toxin which praises the prey. आता या ठिकाणी आपला जो काही सेकंड क्वेश्चन होता तोही संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे राईट इन ब्रीफ अबाउट प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन एनिमल क्लासिफिकेशन. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे काही ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये जे काही प्रोग्रेसिव्ह चेंजेस झाले म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने बदल होत गेले आणि ॲनिमल क्लासिफिकेशनच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत तर त्या मेथड सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. See here what will be the answer. The first classification method was given by Greek philosopher Aristotle. He took into account the criteria like body size, habits and habitats of the animals. This method was called artificial method of classification. The same artificial method was used by other scientists such as Theophrastus, Pliny, John Ray, Linnaeus, etc. Further, due to advances in science, the references were changed and there were some new methods of classification proposed. The system of classification called natural system of classification was then proposed. This system of classification was based on criteria such as body organization, types of cell, chromosomes, biochemical properties, etc. Later, Dobzhansky, the
and Meyer gave the system of classification based on evolution. In 1977, Carl Lewis has also proposed the three-domain system of animal classification. अशा पद्धतीने आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही या ठिकाणी संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आपला फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड सिमेट्री, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आणि सिमेट्री याच्यामध्ये नेमका फरक काय हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. मग आता उत्तर बघा. पहिल्यांदा आपण ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन काय हे समजून घेऊ आणि त्यानंतर सिमेट्री काय हे आपण समजून घेऊ. Firstly, the grades of organization mean the way an organism has different body formation. Unicellular organisms like amoeba have a single cell in the body and hence the organization in its body is called protoplasmic grade of organization. Some organisms have only cells in their body which is called cellular grade of organization, means porphyrians. त्यानंतर some have tissues, for example ciliates, they are said to have cell tissue grade organization. Some have organs, they are said to have tissue organ grade, that is platyhelminths. Example बघा, all the higher animals have organ system grade organization. त्यानंतर आहे त्याची symmetry. Symmetry on the other hand shows the base of the body formation. The symmetry can be understood by taking an imaginary cut through the animal body. Based on the symmetry, there can be three types. In asymmetric animals, there is no symmetry in any plane. For example, amoeba. त्यानंतर bilateral symmetry काय असते बघा. The bilateral symmetry is the one in which an imaginary axis can pass through only one median plane to divide the body into two equal halves. Most of the animals have bilateral symmetry and hence their organs are arranged in symmetric way on both the sides. The imaginary cut passing through the central axis can give more than one equal halves. The organs of such animals are arranged in a radius of an imaginary circle. For example, Cnidarians and some echinoderms. Both grade of organization and symmetry are the basis of classifying animals into different phyla. या ठिकाणी आपला फोर्थ क्वेश्चन पण संपत होता. आपण फिफ्थ क्वेश्चन कडे वळूया. आपला क्वेश्चन नंबर फिफ्थ आहे, आन्सर इन ब्रीफ, म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये फर्स्ट, गिव्ह सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ शार्क अप टू क्लास. आता आपल्याला या ठिकाणी जे काही शार्क आहे तर त्याचं सायंटिफिक क्लासिफिकेशन द्यायचं आहे क्लास पर्यंतचं. तर कशा पद्धतीने येतं ते बघा. यामध्ये बघा, फर्स्टली किंगडम ॲनिमेलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास पायसेस, सब क्लास इलास्मोब्रांची मीन्स कार्टिलेजिनस, एक्झाम्पल और सायंटिफिक नेम स्कॉलेडम सारावोक, कॉमन नेम शार्क. त्यानंतर सेकंड, राइट फॉर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स ऑफ फायलम इकायनोडर्मॅटा. आता इकायनोडर्मॅटाचे जे काही 4 कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. सो हियर डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स ऑफ इकायनोडर्मॅटा. हियर marine organisms with skeleton made up of calcareous spines. Calcareous materials on the body, hence the name is Echinodermata. Some are sedentary while some are free swimming. Body is triploblastic, eucoelomate, radially symmetrical when adult. The larvae are bilateral symmetric. Then next, locomotion with the help of tube feet, which are also used for capturing the prey. Echinoderms have generation capability, hence they can restore their lost parts. For example, starfish, sea urchins, brittle star, sea cucumber, etc. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन सी, डिस्टिंग्विश बिटवीन बटरफ्लाय अँड बॅट विथ द हेल्प ऑफ 4 डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टीज. आपल्याला बटरफ्लाय अँड बॅट यांच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर जवळपास 4 मुद्दे घेऊन त्यांचे डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. फर्स्टली बघा, बटरफ्लाय मध्ये
बटरफ्लाय इज क्लासिफाईड ॲज नॉन कॉर्डेट. जे काही बटरफ्लाईज आहेत तर ते नॉन कॉर्डेट म्हणून क्लासिफाय केले जातात. बट बॅट इज क्लासिफाईड ॲज कॉर्डेट. पण जो काही बॅट आहे तर त्याला आपण कॉर्डेट म्हणून क्लासिफाय केलेलं आहे. त्यानंतर सेकंडली इट इज इन्क्लूड इन क्लास इन्सेक्टा ऑफ फायलम अर्थोपोडा. तर इन्सेक्टाचा जो काही क्लास आहे तर त्याच्यामध्ये फायलम अर्थोपोडामध्ये बटरफ्लायचा समावेश होतो. बट बॅट कुठे इन्क्लूड करण्यात आलेलं बघा, इट इज इन्क्लूड इन क्लास मॅमेलिया ऑफ सबफायलम वर्टिब्रेटा. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा पॉइंट आपला बटरफ्लाय मधला, दॅट इज बटरफ्लाय हॅज 3 pairs ऑफ लेग्स, 2 pairs ऑफ चिटेनियस विंग्स. बॅट हॅज, आता बॅटचं बघा तिसरा पॉइंट, बॅट हॅज 1 pair ऑफ लेग्स अँड 4 pair of patagium which is used for flying. Patagium has bones. त्यानंतर लास्ट पॉइंट फ्रॉम बटरफ्लाय, बटरफ्लाय इज diurnal means active during day insect. Bat is nocturnal, active during night mammal. त्यानंतरचा नेक्स्ट, to which phylum does cockroach belong? Justify your answer with scientific reasons. तर कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे जो काही कॉकरोच आहे तर त्या फायलमला बिलॉंग करतो आणि त्याचं जे काही सायंटिफिक रिझन आहे ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये बघा, cockroach belongs to the phylum Arthropoda and class Insecta. Scientific reasons for placement of cockroach in the phylum Arthropoda, that is, first, body is covered by chitinous exoskeleton. त्यानंतर joint appendages present, 3 pairs of walking legs and 2 pairs of membranous wings. त्यानंतर body is eucoelomate, triploblastic, bilaterally segmented. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 6, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. त्यामध्ये फर्स्ट, दो टॉर्टॉइज लिव्स ऑन लँड ॲज वेल एज इन वॉटर, इट कॅन नॉट बी इन्क्लूड इन क्लास ॲम्फिबिया. जो काही कासव आहे तो पाण्यातही राहतो जमिनीवरही राहतो तरी सुद्धा आपण त्याला कशावरती इन्क्लूड करत नाही तर ॲम्फिबिया ग्रुपमध्ये इन्क्लूड करत नाही. तर त्यामागचं नेमकं कारण काय? तर बघा, when tortoise live on a land, it respires with the help of lungs. When in water, it puts out its nares, means nasal opening, जे काही नाकाचे नाकपुडे असतात त्या, out of the water and breathes air. It cannot take up oxygen dissolved in water. In both the habitats, it is respire with the help of lungs. In case of true amphibians, this is not the case. They can breathe in water with the help of skin and on land with the help of lungs. Tortoise also exoskeleton which is lacking in amphibia. Therefore, tortoise cannot be included in class amphibia. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न, our body irritates if it come in contact with jellyfish. आपण जर जेलीफिशच्या संपर्कात आलो तर आपले जे काही शरीर आहे तर त्यावरती इरिटेशन्स होतात, त्यावरती खाज सुटल्यासारखं वाटतं. असं का? तर बघा, jellyfish is a cylindrata that has cyanoblast bearing tentacles. These cyanoblasts inject toxins to paralyze the prey at the time of feeding. When jellyfish come in the contact with our body, these toxins are released, causing reaction to our skin. Therefore, our body gets irritation when we come in contact with jellyfish. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट्स. यामध्ये बघा, ऑल कॉर्डेट्स possesses notochord in some period of their development. All vertebrates also have notochord during embryonic life, which is later replaced by vertebral column. Therefore, all vertebrates are chordates, but some chordates like Urochordata and Cephalochordata do not possess vertebral column and hence they are not vertebrates. त्यानंतर नेक्स्ट, belanoglass is connecting link between non-chordates and chordates. जो काही belanoglass नावाचा ॲनिमल आहे तर ती कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मधली. तर त्यामागचं सायंटिफिक रिझन काय? याचं उत्तर बघा, belanoglass shows some characters of non-chordates. It also has notochord as in case of chordates, since it shares the characters of non-chordates and chordates. From the viewpoint of evolution, it is called connecting link between them. त्यानंतर नेक्स्ट,
Body temperature of the reptiles is not constant. Reptiles are cold-blooded animals. The thermoregulatory system is not there in their bodies. Their body temperatures fluctuates as per the environmental temperatures. Therefore, the body temperature is not maintained at the constant level in reptiles. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन नंबर 7. आता बघा, फर्स्ट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बाय चूजिंग ऑप्शन गिव्हिंग एक्सप्लेनेशन. आता इथे आपल्याला जे काही प्रश्न दिलेले आहेत तर त्यासाठी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. यामध्ये बघा, which special cells are present in the body of sponges, that is porifera. यामध्ये कॉलर सेल्स, सिनोब्लास्ट्स, जर्म सेल्स and ectodermal cells. मग याचं बरोबर उत्तर काय, तर कॉलर सेल्स. याचं एक्सप्लेनेशन बघा आता. पोरिफेरा animals are attached to the substratum. They do not show locomotion. For gathering and catching the food, they need to produce a current in the water. For this purpose, they have characteristic collar cells in their body. Germ cells and ectodermal cells are seen in all other phyla. Cyanoblasts are characteristic feature of coelenterate. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन, which of the following animals body shows bilateral symmetry. इथे आपल्याला देण्यात आलेले जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यापैकी कोणाची बॉडी ही बायलॅटरल सिमेट्री दर्शवतात. यामध्ये बघा, स्टारफिश, जेलीफिश, अर्थवर्म अँड स्पॉन्ज. तर याच्यामध्ये राईट आन्सर आहे अर्थवर्म. याचे एक्सप्लेनेशन बघा आता. When an imaginary plane passing through only one axis can divide the body into two equal halves, then it is called bilateral symmetry. Such symmetry is shown only by earthworm. Sponge body is asymmetrical while starfish and jellyfish are radially symmetrical. त्यानंतर नेक्स्ट, which of the following animals can regenerate its broken body part. आता इथे आपल्याला जे काही वेगवेगळे ॲनिमल्स दिलेले आहेत ऑप्शन मध्ये तर त्यांच्यापैकी ज्यांचा कोणाचा बॉडी पार्ट ब्रेकडाऊन होतो तो रिजनरेट होतो म्हणजे तो परत येतो असं कोण आहे. कॉक्रोचेस, फ्रॉग, स्पॅरो और स्टारफिश. आणि बरोबर उत्तर आहे स्टारफिश. आता याचे एक्सप्लेनेशन बघा. कॉकरोच, स्पॅरो अँड फ्रॉग cannot perform regeneration. Only echinoderms show power of regeneration. So only starfish can generate its broken part. त्यानंतर नेक्स्ट, बॅट इज इन्क्लुडेड इन विच क्लास. जी काही बॅट आहे ते कोणत्या क्लासमध्ये इन्क्लूड करण्यात येते. दॅट इज अँफिबिया, रेप्टिलिया, एल्व्स अँड मॅमेलिया. तर याचं अप्रोप्रिएट उत्तर आहे मॅमेलिया. याचं एक्सप्लेनेशन, bat gives birth to young ones and they also possesses mammary glands. Amphibia, reptile and elves do not show such features, therefore bat is included in mammalia. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बॉडी कॅव्हिटी, जर्म लेयर आणि फायलम. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट, जर्म लेयर डिप्लोब्लास्टिक, मग फायलम असेल पोरिफेरा. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, जर्म लेयर काय असेल, फायलम प्लॅटिहेल्मिन दॅट इज ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर सुडोसिलोम, जर्म लेयर ट्रिप्लोब्लास्टिक, फायलम ॲस्केलहेल्मिन्स. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट, जर्म लेयर ट्रिप्लोब्लास्टिक आणि फायलम आहे अर्थोपोडा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथे देण्यात आलेला जो काही चार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. यामध्ये बघा, टाइप्स, कॅरेक्टर्स अँड एक्झाम्पल्स. टाइप्स मध्ये सायक्लोस्टोमॅटा, कॅरेक्टर्स जॉलेस माउथ विथ सकर्स, एक्झाम्पल पेट्रोमायझोन मिक्झिन. टाइप्स स्पायसेस, कॅरेक्टर्स गिल रेस्पिरेशन, एक्झाम्पल पॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क. Types amphibia, characters moist skin without exoskeleton, example frog, toad, salamander. Types mammalia, characters mammary glands, example whale. Types reptilia, characters pocotherms, examples tortoise, lizard आणि snake. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. स्केच, लेबल अँड क्लासिफाय. आकृती काढा, त्याला व्यवस्थित पद्धतीने नाव द्या आणि त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा करा. आकृती बघा, आपल्याला सुरुवातीला हायड्रा ची जी काही आकृती आहे ती काढायची आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल ही हायड्राची आकृती, तुमच्या पाठ्यपुस्तकात पण आहे. किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम सिलेंड्रेटा अँड एक्झाम्पल हायड्रा. आता जेलीफिश, तिची ही आकृती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. तर तिचं क्लासिफिकेशन बघा आता.
किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम सिलेंड्रेटा, एक्झाम्पल जेलीफिश. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लॅनेरिया. त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. त्याचं क्लासिफिकेशन बघा, किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम प्लॅटीहेल्मिन्थ्स, एक्झाम्पल प्लॅनेरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲस्कॅरिस. आता ॲस्कॅरिस मध्ये मेल आणि फिमेल अशा दोन्ही डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी काढाव्या लागतील. त्याचं क्लासिफिकेशन बघा, किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम ॲस्किलहेल्मिन्थ्स, एक्झाम्पल ॲस्कॅरिस और राउंडवर्म. त्यानंतर नेक्स्ट बटरफ्लाय. त्याचं क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम अर्थोपोडा, क्लास इन्सेक्टा, एक्झाम्पल बटरफ्लाय. त्यानंतर नेक्स्ट आहे अर्थवर्म. आता अर्थवर्मची डायग्राम आपण काढलेली ती स्क्रीनवरती दिसते तुम्हाला. त्यामध्ये किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम ॲनिलिडा, एक्झाम्पल अर्थवर्म. त्यानंतरचं आहे ऑक्टोपस. त्याची डायग्राम, त्याचं क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम मोल्युस्का, एक्झाम्पल ऑक्टोपस. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टारफिश. आता त्याचे डायग्राम बघा, त्याचं क्लासिफिकेशन बघा, किंगडम ॲनिमिलिया, डिव्हिजन नॉन कॉर्डेटा, फायलम इकायनोडर्मॅटा, एक्झाम्पल स्टारफिश. त्यानंतर आहे शार्क. शार्क किती मोठा मासा असतो माहिती आहे तुम्हाला? तर बघा आता त्याचं क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमिलिया आहे, फायलम कॉर्डेटा आहे, सब फायलम वर्टिब्रेटा आहे, क्लास पायसेस आहे, एक्झाम्पल हे स्कॉलिडॉन मीन्स शार्क आहे. त्यानंतर आहे फ्रॉग. क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमिलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास ॲम्फिबिया, एक्झाम्पल फ्रॉग. त्यानंतर नेक्स्ट आहे बॉल लिझार्ड. त्याचं डायग्राम आणि त्याचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ॲनिमिलिया, किंगडम ॲनिमिलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास रेप्टिलिया, एक्झाम्पल बॉल लिझार्ड. त्यानंतर आहे पिजन. आता त्याचं क्लासिफिकेशन बघा, किंगडम ॲनिमिलिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास एल्स, एक्झाम्पल पिजन. तर अशा पद्धतीने आपला जो काही 10वा प्रश्न होता, ज्यामध्ये आपल्याला आकृत्या काढून अगदी व्यवस्थित पद्धतीने नाव द्यायचं होतं, ते आपण दिलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 11व्याकडे वळूया. आपला प्रश्न क्रमांक 11वा काय म्हणतो बघा, लेबल द फॉलोइंग. आता इथे आपल्याला बरेच चित्र दिलेले आहेत, त्यांचे लेबलिंग आपल्याला करायचं आहे. सो ही जी काही फिश आपल्याला दिसत आहे, दिस इज व्हॉट, दिस इज जेलीफिश, दिस इज नेरीस, त्यानंतर हा आहे आपला शार्क. ओके, अँड दिस इज व्हॉट, दिस इज प्लॅनारिया. त्याचं लेबलिंग आपण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा जो काही 6 चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो या ठिकाणी संपतो. आता या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचबरोबर आपला जो काही सेकंड चॅनल आहे, तर आपले लाईव्ह सेशन्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने आता या पुढील पाठांचे, कवितांचे स्वाध्याय पाहण्यासाठी किंवा जे काही एक्सरसाइज आहेत तर ते असतील, चॅप्टरचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.